ती पहिली मेसेज. हाय. सर्वांचं सहर्ष स्वागत. थँक्यू बडे सर तुमच्या शुभेच्छांबद्दल. आवाज येतोय माझा? सर्वांचं महती फाउंडेशन आयोजित महती तुझी माझी या लाईव्ह संवादामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया रिप्लाय द्या. धन्यवाद सर. मुळात बऱ्याचदा शिक्षकांचा आवाज हा पोहोचत नाही, त्यामुळे एकदा खात्री करून घेतली आपला आवाज पोहोचतोय का. परंतु नक्कीच या ठिकाणी आजच्या लाईव्ह संवादासाठी संवेदनशील मनाची माणसं आहेत, त्यामुळे नक्कीच शिक्षकांचा आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि असा हा विनाअनुदानित शिक्षकाचा आवाज हा प्रत्येकापर्यंत पोहोचावा म्हणून आजचा आपला हा लाईव्ह संवाद. आणि या लाईव्ह संवादामध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शिक्षण क्षेत्रातल्या एका अत्यंत संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मी आज आपल्यासमोर आलेलो आहे. हा प्रश्न आहे राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या वेतन अनुदानाचा. हा प्रश्न आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षांपासून गाजतोय. आणि म्हणून गेल्या 15-20 वर्षापासून हा विनाअनुदानित शिक्षक या शिक्षकावर पूर्ण देशाची, राष्ट्राची भावी पिढी अवलंबून आहे. असा शिक्षक गेल्या 15-20 वर्षांपासून विनावेतन काम करतोय. त्याच्यावर जो अन्याय होतोय त्याला वाचा फोडण्याचं काम या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. निश्चितच शिक्षक हा समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे, समाज घडवणारा घटक आहे. आणि असं असताना सुद्धा हा घटक इथल्या व्यवस्थेकडून, इथल्या प्रशासनाकडून दुर्लक्षिला जातोय, ही एक खरोखर खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या विनाअनुदानित शिक्षकाचं जगणं एक दाहक वास्तव हा विषय घेऊन मी तुमच्या समोर आज उपस्थित आहे. भल्या पहाटे उठून जंगलात जाऊन लाकडं तोडून सरपणाची मोळी विकणारा, टेम्पोवरती सामानाची चढ उतार करणारा, सलूनमध्ये केस कापणारा, रिक्षा चालवणारा, वडापावची गाडी लावणारा, शेतमजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतावर काम करणारा, हॉटेलमध्ये वेटर म्हणून वाढणारा, किराणा दुकानात सामान काढून देणारा, कापड दुकानात ड्रेस दाखवणारा, भाजीपाला विकणारा, कंपनीत कॅज्युअल म्हणून राबणारा, गाड्यांचं पंक्चर काढणारा, खेळणी विकणारा,
काय वाटतं हे सगळं ऐकून? असं वाटतं की हे वेगवेगळे कामगार आहेत, पण तसं मुळीच नाही मित्रांनो. हे सर्व पार्ट टाइम वर्कर आहेत. यांचा मूळ व्यवसाय वेगळाच आहे. हे काही कामगार नाहीत. हे महाराष्ट्रातल्या शेकडो शाळांमध्ये ज्ञानदानाचं काम करणारे विनाअनुदानित शिक्षक आहेत. विनाअनुदानित शाळांमध्ये विना वेतन काम करणाऱ्या या शिक्षकांना शाळा सांभाळून आपली उपजीविका चालवण्यासाठी अशी कष्टाची कामं करावी लागतात. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्य या विनाअनुदानित शिक्षकाचं स्वतःचं जीवन मात्र अनेक वर्षांपासून अंधारात आहे. एकीकडे मुलांचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करायचा, पण त्याचं स्वतःचं वर्तमान मात्र काळवंटतंय. पण लक्षात कोण घेतंय? एक आमचे बीडचे शिक्षक मित्र आहेत, विशालजी म्हस्के म्हणून. त्यांनी कवितेमध्ये त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहे. विनाअनुदानितपणाच्या कचाट्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी जीवाचं केलंय चूर्ण. विद्यार्थ्यांच्या हितासाठी जीवाचं केलंय चूर्ण आणि विनाअनुदानितपणाच्या कचाट्यात जीणं झालंय जीर्ण. आणि विनाअनुदानितपणाच्या कचाट्यात जीवन झालंय जीर्ण. कित्येकांचं आमच्या हाताने घडवलं, कित्येकांचं भविष्य आम्ही आमच्या हाताने घडवलं. अहो, कित्येकांचं मनोधैर्य सहज सहजच वाढवलं. विद्यार्थ्यांच्या जीवनाला बांधलीत यशाची तोरणं. विद्यार्थ्यांच्या जीवनाला बांधलीत यशाची तोरणं, पण विना अनुदानितपणाच्या कचाट्यात जीणं झालंय जीर्ण. पण विना अनुदानितपणाच्या कचाट्यात जीणं झालंय जीर्ण. आमच्या शिक्षण देण्यानं अनेकांचं दारिद्र्य हरवलं. अनेकांचं दारिद्र्य हरवलं. आमच्या वर्तमानात मात्र आमचंच स्वातंत्र्य हिरावलं. आमच्या वर्तमानात मात्र आमचंच स्वातंत्र्य हिरावलं. तरी देखील उमेदीनं सुरू आहे जगणं. पण विनाअनुदानितपणाच्या कचाट्यात जीणं झालंय जीर्ण. हे जिवंत असं वास्तव आहे, उगी रचलेला मनसुबा नाही. हे जिवंत असं वास्तव आहे, उगी रचलेला मनसुबा नाही. आमच्या बाजूने कुणीच का उभा नाही. कितीही झाला त्रास तरी मान्य करणार नाही हरणं. कितीही त्रास झाला तरी मान्य करणार नाही हरणं. पण विनाअनुदानितपणाच्या कचाट्यात जीणं झालंय जीर्ण. असहाय्य या यातना आहेत, जनामनात पोचवा हो. असहाय्य या यातना आहेत, जनामनात पोचवा हो. विना अनुदानितपणाच्या जाचापासून शिक्षकांना वाचवा हो. एवढं सांगून झालं नाही, बोलायचं आहे पूर्ण. आणि विना अनुदानितपणाच्या कचाट्यात जीणं झालंय जीर्ण. आणि विना अनुदानितपणाच्या कचाट्यात जीणं झालंय जीर्ण. खरोखर विनाअनुदानित शिक्षकांची आजची ही अवस्था आहे. खरं तर या विनाअनुदानित शिक्षकांजवळ खूप संयम आहे, खूप शांतता आहे. मी तर म्हणतो, या पृथ्वी तलावर विनाअनुदानित शिक्षक सोडले तर दुसरा कोणताही असा व्यक्ती नसेल जो 15-15, 20-20 वर्षापासून आपल्या कामाचा, आपल्या सेवेचा कसलाच मोबदला मिळत नसताना सुद्धा, उपाशी पोटी राहून सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवण्यात धन्यता मानतोय. आनंदानं आपलं अध्यापनाचं काम करतोय, प्रामाणिकपणानं आपलं काम करतोय. एक कवी म्हणतो, उपासमारी घरात माझ्या झूट सांगतो जगास आहे. उपासमारी घरात माझ्या झूट सांगतो जगास आहे. तिथी कोणतीही असो माझा रोजचाच उपास आहे. तिथी कोणतीही असो माझा रोजचाच उपास आहे. खरोखर असे हजारो विनाअनुदानित शिक्षक आज गेली 15 वर्ष, 20-20 वर्ष अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये विनावेतन काम करताय. कसं करत असतील याची फक्त कल्पना करून बघा. पगार नसल्यानं रोजंदारी करावी लागते, भाजीपाला विकावा लागतो. महाराष्ट्रातल्या सामान्य पुढाऱ्यापासून ते थोर पुढाऱ्यांपर्यंत सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, टिळक आणि आगरकरांचा वारसा राज्याला लाभल्याचं अभिमानानं सांगतात. पण त्यांचं लक्ष या विनाअनुदानित शिक्षकांच्या दयनीय अवस्थेकडे किती आहे हा संशोधनाचा विषय ठरावा. अनेक शिक्षक आज विनाअनुदानित म्हणून भयंकर असं शापित जीवन जगतायत. विनाअनुदानित तत्व हा शब्दच उच्चारायला इतका अवघड आहे, तर जगणं किती कठीण असेल कल्पना करा.
विना अनुदानित तत्व, यात खरं तर नावालाच तत्व आहे. तत्व हा शब्द यामध्ये नावालाच आहे हो, तत्व यामध्ये काहीच नाही. याचा आणि तत्वाचा कुठलाच संबंध नाही. ज्यांनी हे धोरण लागू केलं ना, त्यांचाही या तत्व शब्दाशी किती संबंध होता, हाही एक प्रश्नच आहे. खरं तर शिक्षक हे राष्ट्राच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे आधारस्तंभ आहेत. भारताच्या भावी पिढीचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्यांचंच जीवन जर अंधकारमय असेल, त्यांचा वर्तमान अंधारात असेल, तर त्यांची मानसिकता कशी असेल याचा विचार करायला नको. विना अनुदानित धोरण ही शिक्षण क्षेत्राला लागलेली सगळ्यात मोठी कीड आहे. समाजाचा प्रगत विकास हा यंत्राने किंवा सत्तेने होत नाही मित्रांनो, शिक्षणाने होत असतो. शिक्षण हे माणसाला वळण लावतं आणि हे वळण देण्याचं काम करतो तो असतो शिक्षक. म्हणून समाजानं, शासन व्यवस्थेनं हे कदापि विसरता कामा नये की उद्याचा समाज, राष्ट्र, देश आणि भावी पिढी या शिक्षकांच्या हातात आहे. पण तेच हात जर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतामध्ये राबत असतील, दुकानामध्ये काम करत असतील, तर हे समाजाचं, शासन व्यवस्थेचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. विना अनुदानित शिक्षकांना विना वेतन शिकवावं लागतं, पण जगण्यासाठी पैसा तर लागतो ना. त्यामुळे पडेल ते काम आणि मिळेल ते दाम यानुसार या शिक्षकांना आज पोटासाठी राबावं लागतंय. शाळेच्या व्यतिरिक्तचा वेळ आणि सुटीचा दिवस तो अशा कामामध्ये घालवतोय. विद्यार्थ्याला अजून चांगलं कसं शिकवता येईल यावर चिंतन करण्याऐवजी त्याला रोजच्या जगण्याची चिंता करावी लागते. चांगली पुस्तकं वाचून ज्ञान वाढवण्याऐवजी त्याच्या कर्जाचा बोजा वाढतोय. आतापर्यंत या शिक्षकांनी कुठे रिक्षा चालव, कुठे विद्यार्थ्यांच्या शेतात काम कर, पेपर वाट, हॉटेलमध्ये काम कर, नुसत्या नरक यातना पाहिल्या नाही हो, अक्षरशः भोगल्या. त्यांच्या परिवारानं भोगल्या. 15-20 वर्ष भोगल्या. वनवास 14 वर्षांचा असतो ऐकलं होतं, पण हे तर त्याहून भयानक. एकीकडं शिक्षणाचं महत्त्व मान्य करायचं आणि त्याच शिक्षणाचा कणा असलेल्या शिक्षकाचं मात्र जगणं महाग करायचं, ही कोणती मानसिकता. अनेकदा शिक्षकांना प्रश्न विचारला जातो, तुम्ही या क्षेत्रात आलात. खरं तर या क्षेत्रात जो शिक्षक आलेला आहे त्या अनेक शिक्षकांनी नोकरीसाठी शेताचा तुकडा विकला, घर गहाण ठेवलं, दागिने विकले, पैसा उभा केला आणि संस्था चालकांची घरं भरली. या विकृत संस्था चालकांनी मागचा पुढचा कोणताच विचार न करता पैशासाठी भरती केली. त्यातही काही थोडे संस्था चालक त्यांचा अपवाद होता, पण बहुतेक संस्था चालक माणसाचे रक्त तोंडी लागलेल्या नरभक्षित जनावरांसारखे लचके तोडत होते. आता तुम्ही म्हणाल, पैसे देऊन कशाला करायची नोकरी? तुमच्याकडे गुणवत्ता नव्हती का? काही कमतरता होती का ज्याच्यामुळे पैसे भरायची वेळ आली? प्रश्न बरोबर आहे, प्रश्न नक्कीच बरोबर आहे, पण कारणं वेगळी आहे मित्रांनो, उत्तरं वेगळी आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं शासनाने बंद केलेली शिक्षकांची भरती. त्याआधी सुद्धा अनेक वर्ष शासनानं रिक्त असलेल्या जागा कधीही पूर्ण भरल्याच नाही आणि नंतर तर भरती चक्क बंद करून टाकली. एक स्वप्न म्हणून, एक ध्येय म्हणून ज्या असंख्य तरुणांनी बीएड केलं आणि तेही गुणवत्तेवर केलं. शिक्षकच व्हायचं हे ज्यांचं जीवन ध्येय होतं ते मोठ्या आशेनं बीएडच्या पदव्या घेऊन बाहेर पडले, तर शासनानं भरती बंद केलेली. भरतीची वाट पाहून पाहून थकलेल्या या बेरोजगार युवकांना हेरलं संस्था चालकांच्या लालची दलालांनी. नोकरीचं आमिष दाखवलं. यात अडकले ते प्रामुख्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी धडपडणारे माझे ग्रामीण तरुण बांधव. त्यामुळे बऱ्याच संस्था चालकांचं फावलं. तर यातल्या काही संस्था चालकांनी प्रामाणिकतेची कास सोडली नाही. त्यांनी तरुणांना योग्य ठिकाणी नियुक्त्या दिल्या, त्यांच्या वैयक्तिक मान्यता घेतल्या, त्यांचे वेतनही सुरू झालं. पण हे बाकीचे बहुतांश संस्था चालकांनी अक्षरशः या तरुणांचं रक्त पिलं आणि ढेकर देऊन झोपेचं सोंग घेतलं. पैसे घेण्या अगोदर 100% कामाची हमी आणि बोलण्यात साखर पेरणी. पण जेव्हा 2 महिने, 4 महिने, वर्ष गेलं आणि जेव्हा संस्था चालकांना वेतनाबद्दल विचारायला ही शिक्षक मंडळी गेली, जेव्हा शासन देईल तेव्हा तुम्हाला वेतन मिळेल, आमच्याकडे काही नाही, अशी उत्तरं या संस्था चालकांनी घेतली. बऱ्याच संस्था चालकांनी तर शिक्षकांकडून पैसे घेताना अनुदानित जागा असल्याचं भासवलं, कागद दाखवली, पण प्रत्यक्षात मात्र जागा विना अनुदानित ठिकाणची प्रवर्ग दुसरा, बहुतांश ठिकाणी विना अनुदानित तत्वावर मान्यता. त्यामुळे हे शिक्षक एका दुष्ट चक्रामध्ये सापडले मित्रांनो.
एकीकडे आपल्या वाट्याला येणारी जमीन विकून टाकली, त्यामुळे गावी परत जाण्याचा रस्ता बंद झाला. तर दुसरीकडे संस्था चालक पगार देईना. लाखो रुपये घेऊन त्याचं उत्तर, आम्हाला परवडत नाही, कुठून द्यायचा पगार? सांगा मित्रांनो, लाखो रुपये घेऊन त्यांना पगार द्यायला परवडत नाही. इथे शिक्षकानं लाखो रुपये देऊन जगणं कसं परवडायचं त्याला? त्याची अवस्था अशी झाली, धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. आणि मग सुरू झाला जगण्यासाठीचा संघर्ष, अनुदानासाठी सरकारबरोबरचा संघर्ष, आंदोलन, मोर्चे, उपोषण. विद्या विनयेन शोभते असं म्हणत भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची आणि त्यामुळे लाठ्या खाण्याची वेळ येणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, खूप दुर्दैव आहे. बरं, या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता कमी आहे का? गुणवत्ता कमी आहे का? तर नक्कीच नाही. अनुदानित शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची जेवढी गुणवत्ता, जेवढं कामकाज तेवढीच गुणवत्ता या शिक्षकांची, तेवढंच कामकाज या शिक्षकांचं. मात्र अनुदानित शाळेतल्या शिक्षकाला 100% वेतन आणि तेच काम, तेवढंच काम करणाऱ्या माझ्या विनाअनुदानित बांधवाला मात्र 0 वेतन. कुठं गेलं समान काम आणि समान दाम तत्व? समान काम समान वेतन म्हणे. पूर्ण पगारी शिक्षक आणि त्याच्या परिवारातला सदस्य आजारी पडला, पडू नये, पण आजारी पडला तर त्याच्या दवाखान्याचा खर्च शासन करणार. आणि इथे विनाअनुदानित शिक्षक, त्याला मात्र काही नाही. तो आजारी पडला तर त्याने कर्ज काढायचं आणि मग दवाखान्यात जायचं. हा कुठला न्याय? आणि दुर्दैवाने काही बरं वाईट झालं तर त्याचं सगळं कुटुंब उघड्यावर, त्यावर कळस. सेवा संरक्षण नाही. पटसंख्या कमी झाली, विद्यार्थी कमी झाले, पदं उडाली तर अनुदानित शिक्षकाचं समायोजन होणार आणि विनाअनुदानित शिक्षकाला सरळ घरचा रस्ता दाखवणार. हा कोणता न्याय? किती किती गोष्टी सांगू मित्रांनो. अहो, सरपंच, उपसरपंच यांचे पगार चालू केले शासनानं. शिक्षकांचं काय? विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यायचा आमचा? शिकून बिनपगारी काम करणारा शिक्षक चांगला की कोणतीही शिक्षणाचं अट नसणारं राजकारण चांगलं? गावाकडे सर्रास डायलॉग वापरला जातो मित्रांनो. शिकून कुणाचं भलं झालंय, शिकून कुणाचं भलं झालंय असं म्हणताना उदाहरण म्हणून सांगतात, तो बघा विनाअनुदानित शिक्षक, एवढा शिकला, डीएड झाला, बीएड झाला, काय फायदा झाला त्याचा? फुकट काम करतोय. मित्रांनो, खरंच हलाखीची परिस्थिती आहे. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. फक्त महाराष्ट्रातल्या आमदारांच्या पगारापोटी 5 वर्षात जवळपास 4,95,72,000चा बोजा सरकारी तिजोरीवर पडतो. करोडो रुपये माजी आमदारांच्या पेन्शनवर खर्च होतात. दर 5 वर्षांनी माजी बनलेल्या आमदारांच्या पेन्शनमध्ये वाढ होते. आमदारांकरता वैद्यकीय बिलं मोफत, रेल्वे मोफत, बसचा प्रवास मोफत, दूरध्वनी बिल मोफत, चहा पाण्याचा खर्च आहेच. त्यासोबत प्रत्येक आमदाराला कमीत कमी 2.25 लाख रुपये महिन्याला पगार. आणि अशा आमदारांच्या पगारवाढीचा प्रस्ताव कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने क्षणात मंजूर होतो. त्यात अजून भर म्हणून सचिवाचा पगार, आमदाराचा जो सचिव असतो त्याचाही पगार शासन देतं. आता एवढं काय कमी होतं की आमदाराच्या ड्रायव्हरचा पगार सुद्धा आता शासनाच्या तिजोरीतून देतात. विकास निधी सारख्या गोष्टी तर अजून वेगळ्या. मला सांगायचं एवढंच आहे की इतर सगळ्या गोष्टींसाठी शासनाकडे पैसा आहे, इतर सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तरतूद करू शकता. मग विना अनुदानित शिक्षकांसाठीच आडमुठं धोरण का राबवलं जातं याचा विचार नको व्हायला? सोलापूरची गोष्ट सांगतो मित्रांनो. 5 राष्ट्रीय आणि तब्बल 57 राज्यस्तरीय खेळाडू घडविणारे आमचे शिक्षक मित्र आहेत अशोक पाटील. त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावला, पण 15 वर्षापासून शाळेला अनुदान मिळालं नाही. त्यांचा आर्थिक स्तर मात्र घसरला. अशा अनेक कहाण्या राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आहेत. अनुदान मिळेल, वेतन सुरू होईल या भाबड्या आशेवर मागील 10, 15, 20 वर्षांपासून हे शिक्षक विना वेतन काम करतायत. शासन दरबारी गारहाणं मांडतायत, आंदोलनं करतायत, अन्नत्याग करतायत, अनवाणी फिरतायत. दिवसभर 1 मिनिट देखील उशीर न करता आपल्या वर्गात जाऊन नजरेला नजर भिडवून शिकवणारा, घसा कोरडा होईपर्यंत बोलत राहणारा, सतत उभं राहणारा शिक्षक काय इतका धीन आहे? इतका धीन आहे की त्याला आम्हाला पगार द्या हो म्हणून टाहो फोडावा लागतो? त्यासाठी त्याला आंदोलन करण्याची वेळ येते? ही गोष्टच लाजिरवाणी आहे.
माझे एक शिक्षक मित्र, त्यांनी कवितेतून आपल्या भावना मांडल्यात मित्रांनो, तुमच्यासमोर सादर करतो. समाजातल्या थोरांनो एवढं जर कळेल का, समाजातल्या थोरांनो एवढं जरा कळेल का, विना अनुदानित शिक्षक मी, मला पगार मिळेल का, विना अनुदानित शिक्षक मी, मला पगार मिळेल का, पोटासाठी वनवन माझी आता तरी टळेल का, पोटासाठी वनवन माझी आता तरी टळेल का, 2 वेळच्या भाकरीसाठी चूल माझी जळेल का, 2 वेळच्या भाकरीसाठी चूल माझी जळेल का, विना अनुदानित शिक्षक मी, मला पगार मिळेल का, विकासाची गंगा थोडी आमच्याकडेही वळेल का, विकासाचीही गंगा थोडी आमच्याकडे वळेल का, पोटात माझ्या भूक उपाशी, पोटात माझ्या भूक उपाशी या नेतृत्वाला लाज वाटेल का, विना अनुदानित शिक्षक मी, मला पगार मिळेल का, विना अनुदानित शिक्षक मी, मला पगार मिळेल का. ही व्यथा आहे मित्रांनो आजच्या विना अनुदानित शिक्षकाची. राज्यात या शाळांना अनुदान मिळावं यासाठी 1 नाही 2 नाही 3 नाही, तब्बल शेकडो आंदोलनं होऊन सुद्धा सरकारला पाझर फुटत नाही. मग पुन्हा आंदोलन. शिक्षकांच्या अविरत संघर्षानंतर कुठे कायम शब्द काढला जातो, तेव्हा विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांच्या मनात आशेची ज्योत प्रज्वलित होते. पण शासन परत वेळ काढू धोरण अवलंबतं. नंतर शाळांचं मूल्यांकन करण्याचं ठरवलं, त्यात पुन्हा जाचगाठी लादल्या. तेव्हा आपली शाळा मूल्यांकनात पात्र ठरावी म्हणून या शिक्षकांनी खूप मेहनत केली. मूल्यांकनासाठी विविध भौतिक सुविधा आवश्यक होत्या. बऱ्याच संस्थाचालकांनी हात वर केले, आमच्याकडे काही नाही. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या माझ्या विनाअनुदानित बांधवानं पदरमोड करून, कुणी कर्ज काढून, वर्गणी करून शाळांसाठी प्रयोगशाळा, वाचनालय उभारली. मूल्यांकन झालं, शासनाने पुन्हा चालढकल केली. मग पुन्हा आंदोलन. औरंगाबाद विभागातही मित्रांनो आंदोलन झालं. आमच्या आंदोलनानं जोर पकडला. या आंदोलनातून घरी परतत असताना गजानन खरात या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विधवा आई, पत्नी, 2 वर्षाचं मूल यांच्यासोबत गवताच्या झोपडीत राहणाऱ्या आमच्या खरात सरांचं कुटुंब उघड्यावर पडलं. एका पाठोपाठ एक अशा अनेक शिक्षकांचे बळी या विनाअनुदानित धोरणानं घेतले. मित्रांनो, गेली कित्येक वर्ष अनुदानासाठी शिक्षक राज्यभर आंदोलनं करतायत. मंत्रालयासमोर उपोषण असेल, पायी दिंडी असेल, दंडवत आंदोलन असेल, सायकल वारी असेल, भीक मागो असेल, अशी शेकडो आंदोलनं केल्यानंतर, लाठ्याकाठ्या खाल्ल्यानंतर शासनानं फक्त सकारात्मकता दाखवली. खरं तर प्रचलित नियमानुसार 100% वेतन देणं आवश्यक असताना सुद्धा विनाअनुदानित शाळांना अनुदानच दिलं नाही शासनाने. फक्त आर्थिक शोषण माझ्या शिक्षक बांधवांचं सुरू राहिलं. दिवसेंदिवस या शिक्षकांची अवस्था वाईट होते. जीवन जगण्यापेक्षा इच्छा मरण बरं असं वाटतंय त्यांना. ही मोठी शोकांतिका आहे. अशा सगळ्या बाजूने पिचलेल्या शिक्षकांवर आंदोलन केलं म्हणून दुर्दैवी लाठीमार होतो. मुळात वेतनासाठी आंदोलन करण्याची वेळ शिक्षकावर येणं हे इथल्या व्यवस्थेचं अपयश आहे. इथल्या व्यवस्थेचा हा गुन्हा आहे. आपली चूक दुरुस्त करायची सोडून शिक्षकांचं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करणं ही खूप मोठी लज्जास्पद गोष्ट आहे. अशा अनेक आंदोलनानंतर कुठे शासनानं काही शाळांना 20% अनुदान देण्याची घोषणा केली. त्यातही पुन्हा काही शाळा प्रलंबित ठेवल्या. खरं तर या साऱ्या शाळांना अनुदान देणं गरजेचं होतं, पण तरी काही शाळा का कुणास ठाऊक मागे ठेवल्या. बऱ्याचशा शाळांना अनुदान दिलं, त्यांनाही 100% अनुदान देणं गरजेचं होतं. त्यांना 20% अनुदानावर समाधान मानावं लागलं. काय हो हे 20%, 40%? शिक्षकानं 20%च शिकवलं तर चालेल का? तुम्ही 20% पगार देता. जर माझा शिक्षक बांधव असं म्हटला की मी पण 20%च शिकवतो, माझा कुठलाही शिक्षक बांधव असं करणार नाही, कधीच करणार नाही, चुकून करणार नाही. पण विचार नको करायला. आजच्या काळात या 20%नं पोट भरणार आहे का कुणाचं? घरचं. आणि मग खर्च इतका भयंकर वाढलेला असताना 20% पगार तुम्ही देता, विनावेतन जगायला लावता. कसं शक्य आहे सांगा बरं? या शिक्षकांचे किती भाग पाडावे या शासनानं? किती तुकडे करावे? तोडा फोडा राज्य करा असं असू शकतं? 20% वेतन सुरू असलेले शिक्षक, फक्त घोषित झालेले शिक्षक, अघोषित शिक्षक, मूल्यांकन झालेले शिक्षक, मूल्यांकन न झालेले शिक्षक, विभागीय स्तरावर अडकलेले शिक्षक, जिल्हा स्तरावर अडकलेले शिक्षक, नैसर्गिक तुकडी वाढवाले शिक्षक, 2005च्या आधी लागलेले शिक्षक, 2005 नंतरचे शिक्षक. अवघड आहे. एकीकडे कर्ज बुडव्या उद्योगपतींचं 68,000 कोटींचं कर्ज क्षणात माफ होतं.
आणि शिक्षकांच्या अनुदानाची फाईल मात्र फुटबॉल सारखी शिक्षण विभागातून अर्थ विभागात, अर्थ विभागातून शिक्षण विभागात. सर्व प्रकारच्या तपासण्या झालेल्या असल्यानं तपासण्या करूनच तुम्ही शाळा पात्र ठरवता आणि असं असताना सुद्धा पुन्हा फेर तपासणीचा घोळ घालता. खरं तर कधी कधी असं वाटतं की या प्रशासकीय व्यवस्थेनंच एकदा आपल्या मेंदूची तपासणी करून घ्यावी. काय परत परत आमच्या शाळेची तपासणी करता? एकदा तुमचा मेंदू तपासा. एक कवी म्हणतो, व्हायचं ते सारच झालं, काही न उरलं व्हायचं. व्हायचं ते सारच झालं, काही न उरलं व्हायचं, आणि कळलंच न बाई मला केव्हा कसं लाजायचं. अशी अवस्था आज या प्रशासनाची झालेली आहे, व्यवस्थेची झालेली आहे. शिक्षकांना न्याय द्यायचं सोडून शिक्षकांना फक्त झुलवत ठेवलं जातं. आज अनुदान मिळेल, उद्या अनुदान मिळेल, शाळांची तपासणी झाली हो, आता नक्की मिळेल, आता प्रस्ताव मागितले तुमचे, आता तर अनुदान मिळणारच, माहिती मागवली आता अनुदान मिळणार, तुमची शाळा घोषित झाली आता अनुदान मिळणार, आता बैठक लावली आहे आता अनुदान मिळणार, आमदार गेले मुंबईला आता तर अनुदान मिळणारच, आता निवडणुका जवळ आल्या आता अनुदान मिळायलाच पाहिजे, आता सरकार बदललं आता तर अनुदान मिळायला काही अडचणच नाही, नक्कीच मिळेल. आता शिक्षण क्षेत्राचे मंत्री बदलले, शिक्षण मंत्री, आता तर काय अनुदान मिळणारच. मंत्री महोदयांनी स्वतः अनुदान देण्याचं आश्वासन दिलं, आता तर अनुदान मिळणारच. पुढच्या आठवड्यात गोड बातमी मिळणार, हा तुम्हाला मिळणार अनुदान, पुढच्या आठवड्यात बातमी मिळणार. थांबा, कॅबिनेट होऊ द्या, या कॅबिनेटमध्ये मिळणार अनुदान, या कॅबिनेटमध्ये नाही आला हो विषय, पुढच्या कॅबिनेटमध्ये तुमचा विषय नक्की येणार, हो मिळणार तुम्हाला अनुदान. आणि मग थांबा, पुन्हा एकदा तपासणी करू, मग देऊच की अनुदान. शासन सकारात्मक आहे, तुम्हाला अनुदान देणारच आहे, मग पुन्हा तपासणी, पुनर्तपासणी, पडताळणी, फेर पडताळणी, पुनर्पडताळणी, छाननी, पुनर्छाननी, अहवाल, पुनर्अहवाल, आश्वासनावर आश्वासनं, आश्वासनावर आश्वासनं. आश्वासनांनी पोट भरतं का? शब्दांनी पोट भरतं का? कित्येक वर्षांपासून हीच आश्वासनं, हेच शब्द आमचे विनाअनुदानित बांधव ऐकत आले, त्यांचं कुटुंब ऐकत आलंय, सांगत आलंय. आता तरी शासनानं शेकडो आंदोलनं केलेल्या विनाअनुदानित शिक्षकांना आशेवर ठेवू नये आणि आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ देऊ नये. संपवात आहे. शिक्षकांना वेतनासाठी दिनहीन बनवण्याऐवजी त्यांचं स्वत्व, त्यांचा सन्मान सांभाळा. शिक्षकांना कठीण होतंय हो आज जगणं, त्याचा जीव मेटाकुटीला आलाय, त्याचा स्वाभिमान, त्याचं स्वत्व सगळं हिरावलं जात आहे. आणि हे सगळं करणारा एक राक्षस आहे, हो राक्षस, जो या शिक्षकांच्या मानगुटीवर बसलाय, छातीवर बसलाय, गळा आवळतोय शिक्षकांचा. विना अनुदानित तत्व हे नाव त्या राक्षसाचं. या विना अनुदानित तत्वाने शिक्षकाचं जगणं मुश्किल केलेलं आहे. एका शाळेवरचा संवाद सांगतो मित्रांनो. मुख्याध्यापक म्हणतात एका शिक्षकाला की तुम्हाला आज 2 तास थांबून एक्स्ट्रा क्लास घ्यावा लागेल सर. तेव्हा शिक्षक म्हणतात, सर माफ करा पण मला नाही जमणार. मुख्याध्यापक विचारतात, का नाही जमणार? तेव्हा शिक्षक सांगतो, माझ्या धंद्याची वेळ होते. मुख्याध्यापक विचारतात, म्हणजे? तेव्हा शिक्षक सांगतो, सर मी रिक्षा चालवतो, शाळा सुटल्यानंतर मला रिक्षा चालवावी लागते, इथं बिनपगारी काम करून माझा संसार चालणार आहे का सर? तेव्हा मुख्याध्यापक म्हणतात, बस करा सर, आता काय रडवणार मला? कधीतरी या रात्री आपल्या बायको पोरांना घेऊन माझ्या पावभाजीच्या गाडीवर. मित्रांनो, यात विनोदाचा भाग कमी आणि वास्तवाचा भाग मोठा आहे. शिक्षकांची अशी दशा तुम्हाला खरी वाटत नाही, तरी ती एक सत्य परिस्थिती आणि दुःखद स्थिती आहे. असं एक नाही, अनेक शिक्षक आहेत की ते हलाखीच्या परिस्थितीमध्ये आज जगत आहेत. शाळेत प्रामाणिकपणे अध्यापन करून पोट भरण्यासाठी काही ना काही उद्योग करतायत आणि तरीही त्यांच्या जगण्याचा रस्ता खडतर आहे. माझे एक सहकारी विनाअनुदानित शिक्षक आहे. प्रत्येक वेळी गावी गेले की त्यांची वृद्ध आजी त्यांना विचारायची, लेकरा कधी रे सुरू होणार तुझा पगार? तुझा पहिला पगार झाला की मला नवीन लुगडं घे हो. वाट पाहून 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 आजीचा जीव गेला पण पगार नाही सुरू झाला. पहाडासारखा माणूस ढसा ढसा रडला आणि म्हणाला, जितेपणी तर नाहीच नाही पण सरणावर सुद्धा मी आजीला बोळवणीचं साधं लुगडं घेऊन जाऊ शकलो नाही. लाज वाटते माझी, मला दुःख आहे. दुसरा एक विनाअनुदानित शिक्षक सहकारी आहे, त्याची कथा तर अजून वेगळी. आईवडील निरक्षर, याने D.Ed केलं,
संस्थेवर लागला, गाव सोडून लांब राहतोय, 15 वर्ष झाली. शेजारी पाजारी नातेवाईक आईवडिलांच्या कानात कुजबुजायला लागले, इतके वर्ष कुठे पगार सुरू होत नाही का? नक्कीच पगार सुरू झाला असेल, तुम्हाला सांगत नसेल. एकानं सांगितलं आमच्या शेजारच्या शिक्षकांना तर सुरू झाला पगार, तुमचा मुलगा तुम्हाला सांगत नाही. याचा अर्थ इतके दिवस लागतात का? तो आणि त्याची बायको पगार तिथं मस्त मजा करताय आणि तुम्ही बसा इथं कष्ट करत. डोळ्यात येणारं पाणी अडवत माझा मित्र म्हणाला की माझे आईवडील तोडले या विनाअनुदानितपणानं. कसं समजावू आईवडिलांना की नाही माझा पगार सुरू झाला अजून? नाही पटत त्यांना. अजून एक जीवाभावाचा मित्र आहे, दिसायला देखणा, व्यक्तिमत्व प्रभावी, धाडसी व्यक्तिमत्व. दोष सांगायचाच असेल तर एकच, तो विनाअनुदानित शिक्षक आहे. 2 वर्ष झाली त्याचं लग्न जमत नाही मित्रांनो. मुली देणारे सुद्धा विचार करतात कंपनीतल्या वर्करला देऊ पण विनाअनुदानित शिक्षकाला नको. वस्तुस्थिती आहे. अजून एक सहकारी आहे, विनाअनुदानित शिक्षक आहे, आर्थिक विपन्नता आहे, त्याची बायको माहेरी निघून गेली, रीतसर घटस्फोट मागते. घटस्फोट द्या नाहीतर पगार दाखवा. काय करायचं? एका सरांनी सांगितलं दिवाळीला बहीण माझ्याकडून ओवाळणी मिळत नाही तिच्या मनासारखी, म्हणून ओवाळायलाच येत नाही. एक सहकारी मित्र आहे, पगार नाही म्हणून सध्या मूल बाळ नको असं ठरवलं. आज 40शी उलटली, पगार सुरूच झाला नाही. मित्रांनो, खरं सांगतो यात एक शब्दाची सुद्धा अतिशयोक्ती नाहीये. हे विनाअनुदानित शिक्षक जिवंतपणे मरण यातना भोगतायत, जगण्यासाठी संघर्ष करतायत. अनेक शिक्षक स्वतः तर राबत आहेत, पण अनेक शिक्षकांच्या बायका सुद्धा रोजंदारीवर जातात, 4 घरची धुनी भांडी करतात, पिको फॉल करतात, मिळेल ते काम करतात. काय स्वप्न पाहिली असतील त्यांनी, साऱ्या स्वप्नांचा चुराडा झाला. स्वप्नात सारी फुलं आणि वास्तवात मात्र विस्त. कसं सहन करत असतील हे चटके? या विनाअनुदानित शिक्षकानं एक नाही 2 नोकऱ्या केल्या, 8 तास नाही 12 तास काम केलं, 2 वर्ष 2 शर्ट पॅन्टवर तो राहिला. आणि इतकं सारं करूनही जर त्याला त्याच्या हक्काचं वेतन मिळणार नसेल तर विचार करा त्याची मानसिकता काय असेल. त्यामुळे शिक्षक म्हणून नोकरी करणं ही आत्मसमाधानाची बाब होण्याऐवजी दुःखद शोकांतिका ठरलेली आहे. हजारो शिक्षक विनाअनुदानित तत्वावर आज हालपेष्टा सोसत प्रत्येक आवश्यक गोष्टीसाठी कुचंबना सहन करत कसेबसे जगतायत. खरं तर याला जगणं म्हणावं का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. या तणावाखाली कित्येक शिक्षकांचे बळी जात आहेत, बाकीचे रोज संकटाशी लढतायत. शिक्षकाची नोकरी खरं तर नोबेल व्यवसाय असायला हवी होती मित्रांनो, पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलट आहे. आमचे शिक्षक मित्र रवींद्र तम्मेवार यांच्या शब्दात सांगायचं तर मी विनाअनुदानित शिक्षक, मला लाज वाटते म्हणण्याची. एका कवितेतून या भावना तुमच्या समोर मांडतो. मी एक विनाअनुदानित शिक्षक बोलतो. मी माझ्या मुलासाठी आदर्श, तो प्रतिष्ठा माझी जपतो, शिक्षक माझा बाप म्हणून छातीत आणून चालतो. हजारो प्रश्न त्याच्या अभ्यासातले उत्तर मीच देतो, पण ड्रेस आणि खेळणीचा विषय निघाला की मी अबोल होतो. पण ड्रेस आणि खेळणीचा विषय निघाला मी अबोल होतो, तेव्हा मलाच माझी लाज वाटते. बायकोला खोटी स्वप्न दाखवत राहतो, तीही आनंदाने पाहत राहते. कधीतरी माहेरी जाते तेव्हा माझा विषय काढणंच टाळत राहते. विचारलाच कुणी पगाराचं तर सुरू होणार आहे बळबळच सांगते. आतल्या आत मात्र ती रिकाम्या घराकडे पाहत कुढत राहते. आतल्या आत मात्र ती रिकाम्या घराला पाहत कुढत राहते. तेव्हा मलाच माझी लाज वाटते. आमचा मुलगा साहेब होणार म्हणून आईबाबांनी मला शिकवलं. आमचा मुलगा साहेब होणार म्हणून आईबाबांनी मला शिकवलं आणि मी एक शिक्षक झालो तर गावभर अभिमानानं सांगितलं. त्यांना दवाखान्यात नेताना खिसा चाच पडून पाहताना काळीज माझं तुटतंय. त्यांना दवाखान्यात नेताना खिसा चाच पडून पाहताना माझं काळीज तुटतंय आणि तेही खोटंच हसून म्हणतात दवाखाना राहू दे आता जरा बरं वाटतंय. आणि तेही खोटंच हसून म्हणतात दवाखाना राहू दे आता जरा बरं वाटतंय. तेव्हा मलाच माझी लाज वाटते. मलाही पगार सुरू होणार म्हणून भाऊच घर सांभाळत राहिला. मलाही पगार सुरू होणार म्हणून भाऊच घर सांभाळत राहिला. स्वतःच्या बायकोला कळूही न देता खिशात माझ्या पैसे ठेवत राहिला. स्वतःच्या बायकोला कळूही न देता खिशात माझ्या पैसे ठेवत राहिला. माझा भाऊ शिक्षक आहे, 4 चौघात अभिमानाने सांगतो.
माझा भाऊ शिक्षक आहे, चार चौघात अभिमानाने सांगतो. स्वतः मात्र राब राब राबत तो कष्टच करत राहतो. स्वतः मात्र राब राब राबत तो कष्टच करत राहतो. तेव्हा तेव्हा मलाच माझी लाज वाटते, मलाच माझी लाज वाटते. बऱ्याचदा वाटतं बस झालं, आता व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारावं. बऱ्याचदा वाटतं बस झालं, आता व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारायला हवं. ज्यांनी ही वेळ आणली त्या संस्था चालकांना एकदा ठोकायला हवं. ज्यांनी ही वेळ आणली त्या संस्था चालकांना एकदा ठोकायला हवं. चिडून मग मी अस्वस्थतेनं शस्त्र हाती घेतो. चिडून मग मी अस्वस्थतेनं शस्त्र हाती घेतो. पण का कुणास ठाऊक पुन्हा एकदा माघार घेतो. तेव्हा मलाच माझी लाज वाटते. खरंच शिक्षकांची ही अवस्था आहे. बहुतांश शिक्षक आज सतत तणावात, चिंतेत जगतायत. तरी सुद्धा विद्यार्थ्यांसमोर हसत खेळत उत्साही चेहरा करून ते विद्यार्थ्यांना शिकवत असतात. पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या खोट्या हास्यामागे त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांची, गरजांची दुःख लपलेली असतात. ती फक्त त्यालाच माहीत. पण शाळेत गेल्यावर वर्गात मुलांसमोर शिकवताना त्याला बघतच राहावं. कुठून येतं हे बळ त्याच्यात पोटात काही नसताना लक्षात येत नाही, पण शिकवत असतो. या एका विना अनुदानित शिक्षकाचं गेल्या 15-20 वर्षांचं जीवन पाहिलं. त्यांचा संघर्ष ऐकला तर अंगावर काटा येतो. अहो, या विना अनुदानित शिक्षकांनी ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं ते विद्यार्थी आता मोठे झालेत. ती भेटतात, पायावर वागतात आणि सांगतात, सर मी मॅनेजर झालो. दुसरा भेटतो, तो सांगतो, सर मी PSI झालो. तुमच्या मार्गदर्शनामुळे घडलो, तुमच्या शिकवण्यानं मला घडवलं असं सांगतो पायावर वाकल्यानंतर. आणि मग विचारतो, सर तुमचा झाला का हो पगार सुरू? हा प्रश्न जेव्हा तो विचारत असेल आणि तो प्रश्न कानावर पडत असेल, त्या शिक्षकाची काय अवस्था होत असेल, किती काळीच जाळत असेल तो प्रश्न, याची कल्पना करवत नाही. काय आणि कसं उत्तर द्यायचं त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला. त्याला अजूनही हेच सांगायचं, नाही मी शाळेवर अजून शिकवतो, अजून पगार सुरू नाही झाला. जसं दीपक सर सांगताय तसं कोणी पानाची टपरी चालवतोय, आता कोणी शेतावर काम करतोय, कमाई चालू आहे माझी, असं सांगायचं का त्या विद्यार्थ्याला? खरं तर खूप दुःखद परिस्थिती आहे. शासनाने याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. नकारात्मक विचार हे माणसाला कमजोर बनवतात आणि सकारात्मक विचार हे माणसाला बलवान बनवतात. यश त्यांनाच मिळतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते, ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो. असं विद्यार्थ्यांना समजावताना, शिकवताना शिक्षकाचाच आत्मविश्वास कधी हरवला हे समजलं नाही. पाठीवरती हात ठेवून, पाठीचा कणा ताठ करून लढायला शिकवणारे शिक्षक स्वतःशीच कधी हरले हे समजलं नाही. त्यामुळे कित्येक शिक्षक आज तणावात आहेत. काहींनी तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारलाय. खरं तर आत्महत्या हा पर्याय मुळीच नाहीये मित्रांनो. पण खरं सांगा, आजच्या काळामध्ये बायको, मुलांचा संसार विना वेतन किती दिवस आणि कसा चालवायचा, त्यातून मग हे रोजचं जगणं असह्य होतं. एखादा मोर्चा, भरपूर चर्चा, हाती काही लागत नाही. घर भाडं थकतं, मालक मागे लागतो. किराणा दुकानदार घरी चक्रा मारतो. बायकोच्या गळ्यात फुटका मणी नसतो. पोरग तापाने फनफनतं, दवाखान्यात जायला पैसा नसतो. तो भांबावतो, माझ्या पिलांच्या चोचीत कुठून चारा आणू? घरी शेती नाही, बहीण लग्नाची, बापाच्या डोळ्याचं ऑपरेशन, मुलांचं शिक्षण, आईचं आजारपण कसं करणार? देणेकराचं देणं कुठून फेडणार? प्रश्न संपत नाही, न्याय मिळत नाही. त्यातून मग एखादा हरतो, जगण्याला कंटाळतो, रोजचं मरण तो नाकारतो आणि मग कधी वाटतं एकदाच मरून जावं, असं झुरण्यापेक्षा फुलांनी भरून जावं. कधी वाटतं एकदाच मरून जावं, असं झुरण्यापेक्षा फुलांनी भरून जावं, असं म्हणत मरणाला कवटाळतो. तो जातो, पण जे मागे राहतात त्यांची अग्निपरीक्षा सुरू होते. क्षणात त्याचं कुटुंब उघड्यावर येतं. त्याच्या बायकोनं फोडलेला हंबरडा काळीत जाळत जातो. वृद्ध आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू मनाचा थरकाप उडवतात. ज्यानं खांदा द्यायचा त्यालाच खांदा देताना त्या वडिलांच्या मनात काय भावना असतील? ज्यातला तळ हातावरच्या फोडासारखं जपलं त्याचं शरीर अग्नीमध्ये धड 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 जळताना पाहून त्या माऊलीला काय वाटत असेल? पण बघा ना, किती चिवट आहे ही व्यवस्था. इतके बळी घेऊन सुद्धा परिणाम होत नाही, बदल होत नाही.
हत्तीनं किल्ल्याच्या दरवाजाला धडक देऊन देऊन स्वतःच घायाळ व्हावं अशी शिक्षकांची दयनीय अवस्था झालेली आहे. सुरेश भटांच्या शब्दात सांगायचं तर जातान सरणावर इतकेच मला कळले होते, इतकेच कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. या कवितेच्या ओळी जर तुम्हाला जिवंत बघायच्या असतील तर माझ्या विनाअनुदानित शिक्षक बांधवाला भेटा. माझा एक विनाअनुदानित शिक्षक सहकारी बांधव मागे एकदा म्हणाला की एकदा या शासनाला विचार की बाबांनो तुम्हाला किती बळी हवे आहेत, किती हत्या केल्यानंतर तुम्ही अनुदान देणार आहात, किती शिक्षकांनी जीवन संपवल्यानंतर तुम्हाला जाग येणार आहे ते सांगा. आम्ही तेवढे बळी तुम्हाला देतो, पण आता हे उघड्या डोळ्यांनी दिसणारं स्वतःचं आणि घरच्यांचं मरण आम्हाला बघायचं नाहीये. हवे असलेल्या बळींचा आकडा द्या आणि इच्छा मरणाची परवानगी द्या. एकदाच हिशोब पूर्ण करू. सुरुवात माझ्यापासून करतो. मित्रांनो, एका शिक्षकानं असा विचार करणं ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे. शिक्षक आज कोणत्या मानसिकतेत जगतोय ना, त्याचं हे एक उदाहरण आहे. वर्गात ज्याला ताठ मानेने जगायला शिकवतो त्याच विद्यार्थ्याच्या शेतात खाली वाकून काम करताना त्या शिक्षकाला काय वाटत असेल? आपल्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचे पालक हॉटेलमध्ये आल्यावर त्यांना वेटर म्हणून वाढायला जाताना त्या शिक्षकाला काय वाटत असेल? बूट हाऊसमध्ये चप्पल बूट घ्यायला आलेल्या पालकांना बूट दाखवताना त्या वर्गात विज्ञानाच्या तासात भाजीपाल्याचं महत्व सांगणारा शिक्षक गल्लोगल्ली भाजीपाला घेऊन फिरतो, त्याला काय वाटत असेल? पान टपरीवर बसून पान विकताना त्या शिक्षकाला काय वाटत असेल? कॅमेरा घेऊन लोकांच्या लग्नात फोटो काढत असताना त्या शिक्षक बांधवाला काय वाटत असेल? मला कोणत्याही कामाला धंद्याला इथं कमी लेखायचं नाहीये. प्रत्येक धंदा श्रेष्ठ आहे. प्रत्येक शिक्षक म्हणून त्याचं काम करण्याऐवजी त्याला ही कामं करावी लागतात, ही दुःखद बाब आहे. अधिकारी मंत्री घडवणाऱ्या शिक्षकावर आज ही वेळ, ही परिस्थिती. अशा वेळी मला आठवतात ते महाभारतातले द्रोणाचार्य, तत्वनिष्ठ, स्वाभिमानी. त्यांचा मुलगा अश्वत्थामा गावात सगळ्या मुलांना भरपूर दूध प्यायला, त्याची आई त्याला पिठात पाणी कालवून दूध म्हणून प्यायला देते. आई वडिलांच्या विश्वासावर तो पिठाचं पाणी दूध म्हणून पितो, पण ते दृश्य द्रोणाचार्याचं हृदय जाळत जातं. आणि मग स्वतःचे तत्व, स्वतःचा बाणेदारपणा, स्वतःचा स्वाभिमान हे सगळं गुंडाळून ठेवून राजाश्रित होतात, राजाकडे जातात आणि शेवटी त्या चुकीच्या राजनिष्ठेपायी एकलव्याचा अंगठा कापून घेतात. आज ही परिस्थिती विनाअनुदानित शिक्षकांची आहे. मित्रांनो, ते मुलांची हौस मजा करू शकत नाही, घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तो स्वतःलाच अपराधी मानत राहतो. घरच्यांच्या हाल अपेष्टा उघड्या डोळ्यांनी पाहून आतल्या आत जळत राहतो, पण तो लढायला तयार नाही, तो झिजायला तयार नाही, तो झुंजायला तयार नाही. बरेच माझे काही शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त जे मित्र आहेत ते विचारतात की काय गरज आहे 20-20 वर्ष फुकट राबण्याची, काहीच मिळत नाही तर शिक्षकी पेशा. जगणं महाग आणि मरण स्वस्त करणारी ही शिक्षकाची नोकरी करायचीच कशाला? अहो, काल परवा तो कोण व्यक्ती म्हणाला, अघोषित आहात तर मरा, हे सांगणारी ही समाज व्यवस्था. आणि अशा समाज व्यवस्थेमध्ये तुम्ही परिवर्तन करायला बघताय. सोडून द्या शिक्षकाची नोकरी, आम्ही आता केलीच नसती. खरं आहे, बरोबर आहे तुमचं. खरं तर शिक्षकाजवळ ज्ञान आहे, हुशारी आहे, तो दुसरं काही करू शकतो, जीवनामध्ये स्थिर होऊ शकतो. तो काही मतिमंद नाहीये, तो शिक्षक आहे, जो घडवू शकतो, तो स्वतः घडवू शकतो. पण आम्हाला शिक्षकी पेशा सोडायचा नाहीये. आमच्याकडून सुटत नाही शिक्षकी पेशा, कारण मुलांना शिकवणं, त्यांच्यामध्ये रमणं हे आमचं व्यसन झालंय. नाही सोडता येत आम्हाला ते. काही मोजक्या मित्रांना ते जमलं, त्यांनी वेगळी वाट निवडली आणि मग परत शाळेकडे आणि या शिक्षकी पेशाकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. त्यांना जमलं. कदाचित त्यांचं व्यसन अगदी रक्तात उतरलेलं नसेल म्हणून त्यांना जमलं. पण हजारो विनाअनुदानित शिक्षक नाही सोडू शकले. 10-10, 20-20 वर्ष विनावेतन काम केलं पण नाही सोडू शकले. बर्बाद झाले, उद्ध्वस्त झाले. पण व्यसनच लागलं शाळेचं, विद्यार्थ्याचं, अध्ययनाचं आणि अध्यापनाचं. नाही सोडू शकले. रोज निराशेचे प्रसंग, रोज जगण्याची कसोटी, 2 वेळच्या जेवणाची भ्रांत, काहीही असो, पण रोज शाळेच्या वेळेआधी शाळेत हजर.
तासाचा टोल होण्यापूर्वी वर्गात हजर. हक्काच्या रजा त्याही घेणार नाही, सतत शाळेमध्ये हजर. व्यसनच ते, कसं सोडणार? आता तर हे व्यसन इतकं भिनलंय की दुसरा काही विचारच सुचत नाही. मग सांगा कसं सुटणार हे व्यसन? अशी अवस्था झाली विनाअनुदानित शिक्षकांची. शाळा आणि विद्यार्थी हा त्यांचा श्वास. खरं सांगू मित्रांनो, आमचे एक एक विनाअनुदानित शिक्षक, त्याचं जीवन जर पाहिलं ना, तर वाचताना प्रत्येक पान अश्रूंनी भिजेल अशी कादंबरी म्हणजे माझ्या विनाअनुदानित शिक्षक बांधवाचं जीवन झालं. एकेकाच्या व्यथा, एकेकाच्या वेदना नुसत्या ऐकल्या ना तरी अंगावर काटा येतो आणि डोळ्यात अश्रूंची गर्दी उभी राहते. अरे हे कमी होतं की काय, म्हणून त्यात ही कोरोनाची आपत्ती आली. दिवसेंदिवस कोरोनाचं हे संक्रमण गंभीर रूप धारण करत आहे. सर्वच घटक यामुळे प्रभावित झालेले आहेत. गेल्या 20 वर्षांपासून आज न उद्या आपल्याला वेतन मिळेल या आशेवर विना अनुदानित शाळा महाविद्यालयांमध्ये विना वेतन काम करणारा माझा शिक्षक बांधव सुद्धा भरडून निघालेला आहे. आजवर शाळा सांभाळून विना वेतन काम करणारे शिक्षक कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही ना काही काम करत होते. पण या कोरोनाच्या संकट काळात तेही साधन हिरावलं गेलं. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा हा जीवघेणा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. कारण जवळपास 4 महिने झाले सर्व विनाअनुदानित शिक्षक घरात आहे. कमाईचं साधन बंद आहे. शाळा सांभाळून करीत असलेलं काम आज करता येत नाहीये. 20 वर्ष विना सेवा देणं काही सोपं नाहीये. त्यामुळे बचत नावाला खर्च तर सुरू आहे. त्यामुळे हे विना वेतन काम करणारे माझे विना अनुदानित शिक्षक बांधव आज तणावाखाली जगतायत. जगावं की मरावं या द्विधावस्थेमध्ये ते आहे. मित्रांनो, कोरोनाच्या आपत्तीमध्ये लॉकडाऊन झालं. जे रस्त्यावर लोक अडकले त्यांना सरकारने मदत केली. करायला हवी, करायलाच पाहिजे, प्रश्नच नाही. केशरी रेशन कार्ड जे धारक आहेत त्यांना सरकारनं स्वस्तात धान्य दिलं, द्यायलाच पाहिजे. मात्र सरकार आणि समाजाच्या लेखी गरीब या व्याख्येत न बसणारा आणि नेहमीच निरनिराळ्या अडचणींशी 2 हात करण्यास भाग पडणारा माझा विना अनुदानित शाळेतील शिक्षकाच्या त्रासात ही नव्याने भर पडलेली आहे. परिणाम स्वरूप आर्थिक अडचणीला कंटाळून शिक्षक आत्महत्येची वाट धरतो. कुणीही आनंदाने आत्महत्या करत नाही. पण जेव्हा आपण मुलांना खायला घालू शकत नाही, घरच्यांच्या किमान गरजा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा माणसाचं मन स्वतःला धिक्कारतं आणि माणूस मग जगण्याला घाबरतो आणि मग स्वतःलाच फास लावून घेतो. काल परवा माझ्या शिक्षक बांधवानं फास लावून आत्महत्या केली, गळ्याला फास लावून. हा गळ्यातला फास अडकवून तो मरणाच्या स्वाधीन झाला. मित्रांनो, खरं तर तो गळ्यातला दोर आहे ना, तो फक्त निमित्त आहे. त्याच्या जगण्याला खरा फास बसला तो त्याच्या विना अनुदानितपणाचा. आणि हा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला तो इथल्या व्यवस्थेनं. त्याचं जगणं नाकारलं, त्याच्या हक्काच्या वेतनापासून त्याला वंचित ठेवलं. तुम्हाला काय वाटतं, त्यानं आत्महत्या केली? त्यानं आत्महत्या केली नाही, त्याची हत्या झाली. या विना अनुदानित धोरणानं त्याची हत्या केली. इथल्या व्यवस्थेनं त्याला आत्महत्या करायला भाग पाडलं. शिक्षकांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आहे, मोठा काळा डाग आहे. या शिक्षकांना तत्वज्ञान सांगत बसू नका, आत्महत्या करू नका असं कोरडं आवाहन करू नका. कुणालाही मरण्याची गंमत वाटत नाही, आनंद वाटत नाही. त्याला त्याचा हक्क द्या, त्याला त्याचं हक्काचं वेतन द्या. जो दुसऱ्याला जगायला शिकवतो तो स्वतः मरणाच्या दारात जाईल? नक्कीच जाणार नाही, पण त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे. आज 4 महिने झाली हे विनाअनुदानित शिक्षक कसे जगत असतील? प्रश्न सरांनी विचारला आहे की नॉन टीचिंगला सुद्धा अशीच परिस्थिती आहे का? नक्कीच. विनाअनुदानित शाळेवर काम करणारे शिक्षक काय किंवा शिक्षकेतर कर्मचारी काय, सगळ्यांच्या या समस्या आहेत. आज 4 महिने झाले विनाअनुदानित शिक्षक कसे जगत असतील याचा विचार करायला नको? ज्या संस्था चालकांनी 20-20 वर्ष गुलामासारखं राबवलं, खरं तर गुलामाच्या तरी 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था केली जाते, इथं तर तीही सोय नाही. त्यांनी तरी विचार करायला हवा. 20 वर्ष तर पगार नाहीच दिला. खूप बोटावर मोजणे इतके संस्था चालक आहेत की ज्यांनी शिक्षकांना पगार दिला असेल. पण बहुसंख्य संस्था चालकांनी फक्त राबवून घेतलं केवळ एका वाक्यावर, तुम्हाला जेव्हा शासन अनुदान देईल तेव्हा तुम्हाला पगार मिळेल, तोपर्यंत पगार मागायचा नाही. मग तो शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल.
नॉन टीचिंग असेल, टीचिंग स्टाफ असेल, या प्रत्येकाची ही अवस्था आहे. पण या संस्था चालकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांनी जे बंगले बांधलेत ना, त्यांच्या पायात आमची हाडं भरली आहे. ज्या गाड्या घेऊन ते फिरतात, जो घास ते खातात, त्यात आमचं रक्त आहे. आमचं उपाशी असणं हे त्यांचं पाप आहे. आणि म्हणून या संस्था चालकांनी विचार करायला हवा, पण ते नाही करणार. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची यांची मानसिकता, हे काय कोणाचा विचार करणार आणि काय यांना कोणाचं सोयरसूतक राहणार. विना अनुदानित शिक्षकांची, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची होळी झाली तरी चालेल, यांच्या घरात पुरणपोळी आहे, यांना बास. दुसरीकडे शासन सुद्धा वेळ काढूपणाचं धोरण अवलंबतंय. कुणाच्या आधारावर विना अनुदानित शिक्षकांना जगायचं. आज बहुतांशी विना अनुदानित शिक्षकांनी वयाची 40 50 पार केली आहे. आता या वयाच्या टप्प्यावर त्यांनी काय करायचं. जबाबदाऱ्या वाढल्या, खर्च वाढला, डोक्यावरच्या कर्जाचा डोंगर वाढला. आज या वयामध्ये त्यांनी कुठं जायचं, काय करायचं. सगळ्यात मोठं दुःख याचं वाटतं की आमच्यातले बरेच विना अनुदानित शिक्षक बांधव, शिक्षक भगिनी येत्या 2 किंवा 3 वर्षामध्ये रिटायर व्हायला आलेत. रिटायर, विना वेतन रिटायर. बसेल भरोसा, विश्वास बसेल, खात्री वाटते असं असेल. पण हे असं आहे. याहून दुःखाची गोष्ट सांगतो मित्रांनो की माझे काही विना अनुदानित शिक्षक बांधव, काही विना अनुदानित शिक्षक भगिनी विना वेतन रिटायर झाले सुद्धा. विश्वास बसणार नाही, विश्वास बसण्यासारखी गोष्ट नाही, पण वस्तुस्थिती आहे, वस्तुस्थिती. रिटायर झाले, रिटायर. एवढी वर्ष सेवा केली, काय मोबदला मिळाला. काही मोबदला नाही. जसे आले तसे गेले. ही या शिक्षकांचा जर आक्रोश जो बघितला ना, तो शब्दात व्यक्त नाही करता येणार. मलाच काय, कुणालाच तो आक्रोश व्यक्त करता येणार नाही. 20 वर्षांची खडतर तपश्चर्या, या प्रतीक्षेनंतर तरी न्याय मिळेल का त्याची थट्टाच केली जाईल. शिक्षक चातक पक्षासारखी अनुदानाची वाट पाहतोय. अजूनही विश्वास आहे, अजूनही आशा सोडलेली नाही, अजूनही न्यायाची प्रतीक्षा आहे, अजूनही हिंमत सोडलेली नाही. पण आता अंत पाहू नका. सहनशक्तीलाही मर्यादा असते, हे ध्यानात घ्या. इथल्या प्रशासनाला, या व्यवस्थेला आमचं शिक्षक बांधवांचं हे सांगणं आहे. आमच्यामध्ये सहनशीलता आहे, नक्कीच आहे. 20 वर्षांपासून आम्ही ती सहनशीलता टिकवून ठेवलेली आहे. पण आता सहनशीलतेचा अंत पाहू नका, कारण सहनशीलतेला पण मर्यादा असते. आता जास्त ताणू नका. आता ताणलं तर तुटेल. त्यामुळे आता शिक्षकांना न्याय द्या. त्याच्या जीवनाशी खेळू नका, त्याला निराश करू नका. शेतकरी या देशाचं हृदय आहे आणि शिक्षक या देशाचा मेंदू आहे. शेतकरी आणि शिक्षक हे 2 घटक, तसे सगळेच घटक महत्वाचे आहेत, पण तरी सुद्धा शेतकरी आणि शिक्षक, शेतकऱ्यानं पिकवायचं आणि शिक्षकानं शिकवायचं. शेतकऱ्यानं पिकवायचं आणि शिक्षकानं जर शिकवायचं बंद केलं तर काय होईल याची कल्पना करा. काय होऊ शकतं. पण परिस्थिती अशी आहे, कितीही अडचणी येऊ, कितीही त्रास हो, आसमानी सुलतानी तुटून पडो, पण शेतकरी पिकवायचं थांबवत नाही आणि हा विना अनुदानित शिक्षक शिकवायचं थांबत नाही. थांबूच शकत नाही. हे इथल्या व्यवस्थेला माहिती आहे. म्हणून इथली व्यवस्था निगरगट्ट झालेली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित का? कारण ते सगळे संपावर जात नाही. पिकवायचं थांबवत नाही, विकायचं थांबत नाही, शिक्षकांचं शिकवायचं थांबत नाही. त्यामुळे इथली व्यवस्था दुर्लक्ष करते. पण आता खूप झालं. आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलं. हजारो शिक्षक आहेत, विचार करा. 1 2 नाही, हजारो शिक्षक या मानसिकतेत जगतायत. हा विचार करा, थोडासा विचार करा. शिक्षक असला म्हणून काय झालं, तोही हाडामासाचा माणूसच आहे. त्यालाही भावभावना आहेत, त्याच्याही मेंदूमध्ये काही रसायनं आहेत, त्यालाही काळीज आहे, त्यालाही हृदय आहे, त्यालाही मन आहे, सगळ्या गोष्टी आहे. मग तो कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा उद्रेक होईल. या सगळ्याचा वनवा पेटेल एक दिवस. या विना अनुदानित शिक्षकांची परिस्थिती खूप भयानक होत चाललेली आहे.
एक एक शिक्षक आमचा विनाअनुदानित शिक्षक नैराश्याने ग्रस्त होऊन जीवनयात्रा संपवतोय. आणि आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतोय, भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. किती दिवस अशा भावपूर्ण श्रद्धांजल्या वाहायच्या आम्ही? किती दिवस? कधीपर्यंत चालणार आहे? कधीतरी थांबवावं लागेल. आणि म्हणून एक ना एक दिवस हा विनाअनुदानित शिक्षक बांधव सुद्धा विचार करेल की आम्ही किती दिवस असं मरायचं, किती दिवस हा अन्याय सहन करायचा. नक्कीच एक दिवस याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मला तर भीती वाटते मित्रांनो की यापुढील काळात विनाअनुदानित शिक्षकांचीच एखादी दहशतवादी संघटना तयार न हो. ही धमकी नाहीये, धमकी देत नाहीये, कुणालाही धमकी देऊन धमकावण्याचा प्रयत्न हा नाहीये. ही माझ्या मनातली भीती तुम्हाला सांगतोय. कारण नजरेसमोर उपाशी पोटी रडणारी लेकरं, उपासमार, भूकबळी, कर्जबाजारीपणा, वृद्ध आईवडिलांची थकलेली नजर, शासनाचं वेळकाढूपणाचं धोरण, संस्था चालकांचं निर्लज्ज वर्तन, घरच्यांच्या अपेक्षा, बाकीच्यांच्या उपेक्षा, या शरीरातला व्यवस्थेविरुद्धचा राग, तेवढाच स्वतः विरुद्धचा राग, याला कारणीभूत असणारी ही व्यवस्था आणि रक्तपिपासू संस्था चालक किती दिवस शिक्षक सद विवेक बुद्धीने विचार करणार, ज्याचं भविष्य अंधारात आणि वर्तमान उपासमारीत आहे, ज्याची लेकरं त्याच्या डोळ्यासमोर उपाशी आहेत. त्या शिक्षकाकडून तुम्ही किती चांगुलपणाची अपेक्षा करणार? ज्याचं भविष्य अंधारात आहे तो काय करू शकतो? तो काहीही करू शकतो. तो काहीही करू शकतो. जो मरू शकतो तो काहीही करू शकतो. जो आज मरायला तयार आहे तो उद्या काय करेल याचा विचार करणं हे कल्पनेच्या बाहेरच आहे. नक्कीच आज या विनाअनुदानित शिक्षकांच्या 20 वर्षाच्या मेहनतीनंतर सुद्धा जर त्याच्या पदरात काही पडणार नसेल, तर तो नकारात्मक विचार करत असेल, तर यात त्याची चूक काय? आज तो स्वतःला संपवतोय, पण किती दिवस तो असा आयरन होऊन घाव सोसेल? किती दिवस? त्यालाही वाटेल एक दिवस की आता बास, आयरन होऊन घाव सोसणं आता बास, आता हातोडा होऊन घाव घालावा लागेल, हातोडा होऊन घाव घालावाच लागेल. असं जर त्यानं की सर तुम्ही सुद्धा शिक्षक असं वागू शकतो? अरे शिक्षक असं वागू शकतो असं विचारण्याच्या आधी 15-20 वर्ष आधीचा इतिहास बघा की तो कसा जगतोय हा विचार एकदा करा आणि मग कळेल की तो काय करू शकतो. म्हणून म्हणतो अंत पाहू नका, संपवा हे विनाअनुदानितपणाचं धोरण. एक शिक्षक स्वतःला संपवतोय, तो दुसऱ्याला संपवण्याचा विचार करण्याआधी त्याच्या व्यथा संपवा. स्वतःला संपवणं तो आज संपवतोच आहे, उद्या तो दुसऱ्याला संपवायला निघाला ना तर मग त्याला रोखणं, त्याला थांबवणं कुणाला. म्हणून व्यवस्थेला माझं म्हणणं आहे की एकदा तुम्ही प्रचलित अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घ्या. हे 20% 40% तुकडे फेकणं बस नको आम्हाला तुमचे हे तुकडे. तुमची भीक मागत नाही हो, आम्ही वेतन मागतोय, आम्ही दान मागत नाही. तुम्ही अनुदान म्हणत असाल, अनुदान तुमच्यासाठी दान असेल, आम्ही दान नाही मागत. आम्ही आमचा हक्क मागतोय. आणि हक्क केव्हा मागतोय? काम करण्याच्या आधी नाही मागत. 20-20 वर्ष झाली काम करतोय, मुलं घडवतोय, प्रामाणिकपणानं शिकवतोय, आणि मग 20 वर्षानंतर आज तुम्हाला या उच्च स्वरामध्ये तुम्हाला आमचे गाऱ्हाणे मांडतोय तुमच्याकडे. तुमच्याकडे काय आम्ही कटोरं घेऊन येत नाहीये. द्या, भीक नाही मागत, भीक देऊ नका, हक्क द्या, आमचा हक्क. आणि तो पण प्रचलित अनुदानानं द्या. प्राथमिक शिक्षक असो, उच्च प्राथमिक शिक्षक असो, कनिष्ठ महाविद्यालयातला शिक्षक असो, शिक्षकेतर कर्मचारी असो, त्या प्रत्येकाला त्याच्या वेतनाचा हक्क आता मिळायलाच पाहिजे, द्यायलाच हवा. आणि तो पण तुकड्यात नको. बस झालं तुमचं तुकडे करणं. 20, 40, 50, 60 कशाचे 20, 40, 60? 100% या विनाअनुदानितांना पगार सुरू झाला पाहिजे. आणि त्यातही चालबाजपणा नको. या शाळांमध्ये त्रुटी आहे, या शाळा मागे ठेवल्या, या शाळा पुढे आल्या, यांचं असं यांचं तसं, अजिबात नाही. बस झाली नाटकं.
कशासाठी तुमची ही नाटकं चालतात, या अर्थपूर्ण घडामोडी आम्हाला कळत नाहीत? सगळ्या शाळातल्या तुकड्यांची वय सारखी असताना सुद्धा हा अन्याय करता तुम्ही. बस झालं. तुम्हालाही घडवणारे शिक्षकच होते, याची तरी जरा बाळगा आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवा. शिक्षकांचे प्रश्न सुटले नाही तर गुंता वाढेल, तो कमी होणार नाही. गुंता वाढवू नका, सोपं करा, साधं करा. प्रचलित नियमानुसार अनुदान मिळायला पाहिजे, हा निर्णय एकदा घ्या. आणि माझ्या तमाम विनाअनुदानित शिक्षक बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, कितीही संकट येऊ द्या, कितीही त्रास होऊ द्या, पण आत्मघाताचा विचार मित्रांनो करू नका. आत्महत्येचा विचार करू नका. आत्महत्या करण्याच्या आधी आपल्या कुटुंबाचा विचार करा, आपल्या मुलाबाळांचा विचार करा. तुम्ही एकटे नाही आहात. कुठलाच माझा विनाअनुदानित शिक्षक बांधव एकटा नाहीये, त्याने एकटं पडू नये. हजारो विनाअनुदानित शिक्षक आपण सोबत आहोत, एकमेकांच्या साथीला आहोत, एकमेकांच्या मदतीला आहोत. आपण एकत्र आहोत, एकत्र येऊ, एकत्र लढू, एकत्र भांडू आणि या झोपेचं सोंग घेतलेल्या व्यवस्थेला भानावर आणू. मित्रांनो, जेवढ्या जगामध्ये क्रांती झाल्या ना, त्या सगळ्या क्रांती होता. मग आपण क्रांती करू शकत नाही, आपण आपला हक्क मिळवू शकत नाही. फक्त आपल्याला एक व्हावं लागेल. आपल्याला एक होऊ दिलं जाणार नाही. नक्कीच आमचे सहकारी मित्र इथं सांगताय की शिक्षक मध्ये गट पाडून त्याचं राजकारण केलं जातं आणि शिक्षक पण तेच झालंय गेली 20 वर्ष. आज प्रत्येक शिक्षकाच्या संघटना वेगळ्या, अनुदानित शिक्षकांची वेगळी, विनाअनुदानित शिक्षकांची वेगळी, अघोषित शिक्षकांची वेगळी, घोषित शिक्षकांची वेगळी. असू द्या, संघटना करायला नकार नाहीये आमचा, पण जेव्हा एका ध्येयासाठी तुम्ही लढता, एक होऊन लढा, तरच आपण यश मिळवू शकतो, तरच आपला हक्क मिळवू शकतो. जर आपल्यामध्ये असे गटतट राहिले तर नक्कीच याचा फायदा हे राजकारणी घेणार आहे, हे संस्थाचालक घेणार. त्यांना तर हेच पाहिजे, हेच केलंय त्यांनी. किती प्रकारचे तुकडे पाडून ठेवले, ते तुकडे जर सांगायला लागलो तरी मला दम लागेल. एवढ्या प्रकारचे आपल्या शिक्षकांचे प्रकार केलेत त्यांनी. असू दे ना, प्रकार करू दे. आमच्या भारतामध्ये काय प्रकार कमी आहेत? जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, पंथाच्या आधारावर, प्रांताच्या आधारावर अनेक प्रकारच्या विघटनवादी शक्ती आमच्या भारतामध्ये नाहीये. पण तरीच आम्ही भारतीय म्हणून एक असायला नको? जेव्हा या देशावर संकट येतं तेव्हा नक्कीच आम्ही भारतीय म्हणून सगळे सोबत राहतो, याचं प्रत्यय आम्हाला वेळोवेळी दिसतं. तसं एक शिक्षक म्हणून आम्ही एकत्र येऊ शकत नाही? येऊ शकतो. येऊ दिलं जात नाही तरी आम्हाला यावं लागेल. ही आमची संघटन शक्ती आम्हाला दाखवावी लागेल. आणि म्हणून म्हणतो मित्रांनो, आत्महत्येचा मार्ग कुणीही स्वीकारायचा नाही. बस झालं मरणं. आता नाही मरायचं आम्हाला. आता आम्हाला जगायचं, आमच्या आईवडिलांसाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी. एक शिक्षक आत्महत्या करतो, त्याचं सगळं कुटुंब उघड्यावर पडतं. इतकं सोपं नसतं. म्हणून सांगतो, आत्महत्या आता कुणीच करणार नाही, मुळीच करणार नाही. लाथ मारू तिथं पाणी काढू. त्यामुळे आता मरण्याऐवजी आता लाथा मारायला पण शिकू. आम्ही शिकू ना, काय फरक पडतो? विद्यार्थ्यांना मारायला बंदी आहे ना, फक्त नाही मारायचं विद्यार्थ्यांना, नाही मारणार. आम्हाला गरज पण नाही विद्यार्थ्यांना मारायची. जिथं गरज पडेल तिथं मात्र आता आम्हाला उभं राहावं लागेल, लढा पत्करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि म्हणून सांगतो, असं कोणी मरायचं नाही, नाहीच मरायचं. काळीच जाळतं हे मरणं, सोपं नसतं हे मरणं. नाही फास लावून घ्यायचा आता गळ्याला, नाही विष प्यायचं. असं काय विष कमी पितोय आपण म्हणून अजून दुसरं विष प्यायचं? असं काय विनाअनुदानितपणाचा कमी फास आहे आपल्या गळ्याला की अजून दुसऱ्या दोरीचा फास अडकून मरून जायचं? याच्यासाठी जन्माला नाही आलो आम्ही, याच्यासाठी आईवडिलांनी जन्म नाही दिला आम्हाला, याच्यासाठी आमच्या शिक्षकांनी आम्हाला नाही घडवलं. नाही मरायचं आम्ही आता मरणं विसरा. असं कोणी मरायचं नाही. काही वाटलं तर एकमेकांशी बोलू, एकमेकांची ताकद बनवू. अरे मुंग्याची फौज आली ना तर हत्ती पळून जातात. साधी मुंग्यांची फौज, काय मुंगीची ताकद तसा विचार केला तर हत्ती समोर. पण मुंगी फौज जेव्हा मुंग्यांची येते ना, हत्तीला पळून जावं लागतं. शेतातलं निर्जीव बुजगावणं असतं ना, त्याला सुद्धा पाहून पाखरं उडतात. हो, आपण तर जिवंत माणसं आहोत, आपण काय करू शकत नाही. इतकी वर्ष आपण लढतच आहोत. शिवरायांचा वारसा आपला, बाबासाहेबांचा वारसा आपला. अजून लढू, अजून विचार करू, अजून संघर्ष करू. काय फरक पडतो? आपले तर
रक्तातच आहे, आपल्या भाग्यातच ते लिहिलेले, कपाळावरच ते आपल्या संघर्ष करायचं. करू संघर्ष, पण शिक्षकानं शिक्षकाचा विचार करायला पाहिजे. खरं आहे, आमचे सर म्हणतात शिक्षक हा शिक्षकाच झाला पाहिजे, संस्था चालकाचा आणि शासनाचा नाहीच. आणि जे आमचा विचार करत नाही त्यांचा आम्ही का व्हावं? आमच्यावर आज ज्यांनी ही वेळ आणली ते संस्था चालक, त्यांचा विचार का करायचा? आम्ही आता आमच्या हक्काचा विचार करू आणि एकमेकांना, आपण सगळे एकमेक बांधव आहोत, या एकमेकांचा विचार करू. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक ताकद उभी करू, एक लढा उभा करू आणि एक असा लढा उभा करू की तेव्हा या शासनाला द्यावंच लागेल. देणार आहे शासन, द्यावंच लागेल त्याला. पण घेण्याची तुमची हिंमत आहे, तुमची एकी आहे, तुमची लढाईची तयारी आहे. हे जर असेल तर शासनाला द्यावंच लागेल. शासन द्यायच्या तयारीत आहे, पण ते बघतंय, वेळ काढतंय, देऊ, बघू. सहन करताय ना सगळे, घरात बसलेत ना सगळे, उपाशी का होईना, चाललंय ना, आपल्या शाळा सुरू आहेत ना, शिकवताय ना, उपाशी शिकू द्या, कामं करून शिकवताय, शिकू द्या. ही मानसिकता आहे. एकदा तरी आपल्याला स्वतःला ओळखावं लागेल, स्वतःची जाणीव स्वतःला करून द्यावी लागेल की मी कोण आहे. आणि सगळ्यांना एकदा एक व्हावं लागेल, एक इतिहास घडवावा लागेल. का शिक्षक एक होऊ शकत नाही? व्हावंच लागेल आम्हाला, तरच आम्हाला भविष्य आहे. नाहीतर मग आमचा इतिहास होणार आहे. इतिहासात जमा व्हायचं की भविष्य घडवायचं हा आपला प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही इतिहासात जमा व्हायला आलेलो नाहीये. इतिहास शिकवता शिकवता इतिहास घडवावा पण लागेल. नुसता इतिहास शिकवायचा मुलांना, आता आम्ही इतिहास घडवून दाखवू. आपल्या हक्कासाठी, न्याय्य हक्कासाठी. आमच्यावर वारंवार अन्याय होतोय. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाराच जास्त गुन्हेगार आहे. म्हणून कधी कधी वाटतं की आमची सहनशीलता हीच आमची कमजोरी आहे. किती दिवस सहन करायचं? बस झालं, आता सहनशीलता संपली. आता एक होऊन लढू आणि भाग पाडू ज्यांनी आमचा हक्क नाकारलाय. एवढ्या वर्षापासूनचं 20 वर्षापासूनचे आमचे श्रम ज्यांनी फुकट घेतले, फुकट राबवून घेता तुम्ही. कुठला असा एखादं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये फुकट राबवून घेतलं जातं माणसाला? शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त शिक्षण क्षेत्राला गढूळ करण्याचा हा प्रयत्न आहे. शिक्षण क्षेत्रातला उत्साह आज कमी होतोय, उमेद कमी होते, शिक्षकांचा उत्साह कमी होतोय. 20 वर्ष तुम्ही घाण्याच्या बैलासारखं राबवून घेता, त्या शिक्षकाचा उत्साह किती दिवस राहणार? किती दिवस तो संघर्ष असा जगण्यासाठीचा करत राहणार? मी तर म्हणतो बस झाला, आता पोटासाठी संघर्ष करायचाच नाही. आता हक्कासाठी लढायचं आणि आपला हक्क आपल्या पदरात पाडून घ्यायचा. एक होऊन या अन्यायी शासन व्यवस्थेविरुद्ध आता आपल्याला उभं राहावं लागेल. शासनानं आपल्या मागण्या मान्य केल्या तर आनंद आहे, आम्हाला काही लढण्यात खूप आनंदही नाहीये. पण जर हक्क देणार नसाल तर तो हक्क आम्ही आता भांडून घेऊ. त्यामुळे मी आमच्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री या सगळ्या की आपण या कठीण काळामध्ये या महाराष्ट्राचं खंबीरपणे नेतृत्व करता, सर्व घटकांना न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न करता आहात. पण याच तुमच्या राज्यामध्ये गेली 20 वर्ष हा विनाअनुदानित शिक्षक नरक यातना भोगतोय. त्याच्याकडे लक्ष द्या. शिक्षकांच्या समस्या एकदा सोडवा. आपलेच काही वर्षांपूर्वीचे वाक्य आठवा. खरं तर कधी कधी प्रश्न पडतो की सरकार बदललं की वाक्य पण कसे बदलतात कळत नाही. काल जे म्हणत होते प्रचलितनुसार द्यायला पाहिजे, आज ते शासनावर आहेत, शासन सत्तेवर आहेत. तर त्यांनी हा निर्णय घेणं आता अपेक्षित आहे, गरजेचं आहे. शिक्षकांच्या समस्या आता एकदा सोडवा आणि एकदा सर्वांसाठी, सगळ्यांसाठी, माझ्या प्राथमिक विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर बांधवांसाठी, उच्च प्राथमिकवाल्यांसाठी, कनिष्ठ महाविद्यालयांसाठी, सगळ्यांसाठी एकदा 100% प्रचलित अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घ्या. शिक्षकांवर आजपर्यंत जेवढा अन्याय झालाय त्याचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न करा. त्याची परतफेड आता कोणी करू शकत नाही. शिक्षकाच्या आयुष्यातले सोन्याचे गेलेले दिवस आता परत येऊ शकत नाही. त्याचा उमेदीचा गेलेला 20 वर्षाचा कालखंड, त्या कालखंडाचं मोल आता कोणी चुकवू शकत नाही. असू द्या, गेलं ते जाऊ द्या, पण आता तरी हा ऐतिहासिक निर्णय घ्या. आपणच ते करू शकता आणि करणार हा आमचा विश्वास आहे. आता कागदी घोडे नाचवू नका. कागदी घोडे नाचवणं बस झालं, खूप झालं.
परत एकदा तुम्ही ती फाईल लाल फितीमध्ये गुंडाळून ठेवू नका. तपासण्या, पुनर्तपासण्या, फेर तपासण्या बस झालं. ही बिंदू नामावली, ती बिंदू नामावली, अरे कसल्या नामावल्या काढता? ऐतिहासिक निर्णय घ्या, शिक्षकाला न्याय द्या. तुमच्याकडून आम्हाला धडक निर्णयाची अपेक्षा आहे. आजचं नेतृत्व तसं दिसतंय की धडक निर्णय तुम्ही घेऊ शकता, तर हे धडक निर्णय घ्या. पुन्हा एकदा सगळ्या विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी या महाराष्ट्र शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारं हे महाराष्ट्र राज्य, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिक्षक असं हलाखीचं जीवन जगतोय, हे या महाराष्ट्राला शोभा देणारं नाही, या नेतृत्वाला शोभा देणारं नाही आहे. आणि म्हणून या शिक्षकांना या विनाअनुदानितपणाच्या कचाट्यातून सोडवा. प्रचलित पद्धतीनं वेतनाचा GR काढा. GR काढायला प्रश्न पडतो की अहो, जशा त्या वारुळातून मुंग्या भराभरा बाहेर पडतात, असे मंत्रालयातून GR बाहेर पडतायत आणि आमच्या वेतन वितरणाचा एक GR तुम्ही काढू शकत नाही, अशी आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा नाहीये. म्हणून एकदा माननीय मुख्यमंत्री साहेब, अर्थमंत्री साहेब आणि शिक्षण मंत्री साहेबांनी एकदा या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावा. शिक्षकांना या विनाअनुदानितपणाच्या कचाट्यातून आता सोडवा, म्हणजे मग आम्हीही आनंदाने म्हणू आपलं सरकार आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या विनाअनुदानित बांधवांना मी विनंती करेल की आता गाफील राहून चालणार नाही. रात्र वैरायची आहे. उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे उठा पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. वाटत होतं आम्हाला न्याय मिळणारे वाटतंय, आणि जर दगाफटका झाला तर लढायला तयार राहावं लागेल, संघर्ष करायला तयार राहावं लागेल, आणि मग शिक्षक म्हणून आम्हाला एकत्र राहावं लागेल. मग तो शिक्षक अनुदानित असो, विनाअनुदानित असो, अघोषित असो, घोषित असो, शिक्षक असो की शिक्षकेतर कर्मचारी असो, आम्ही सर्व शिक्षक म्हणून एक आहोत. तर शिक्षण व्यवस्थेला एक नवीन चालना देण्यासाठी, नवीन उत्साह त्याच्यामध्ये भरण्यासाठी हा जो एक खूप मोठा हजारोंचा हा जो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो समूह आहे, या समूहाला आता न्याय मिळायला पाहिजे, तरच शिक्षण क्षेत्र आता कात टाकेल. आणि म्हणून यासाठी सगळे आपण लढायला तयार राहूया आणि असा एक लढा आपण उभारूया. लढा उभारण्याआधी आपल्याला शासनाने न्याय दिला, शासनाचं स्वागत आहे. नाही दिला तर आम्ही लढायला तयार आहोत. ही लढण्याची तयारी, लढण्याचा बाणा आता आपल्याला सोबत ठेवावा लागेल. छत्रपती शिवरायांचा आदर्श आम्ही सांगतो, फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श सांगतो, तर मग आता संघर्षाला तयार राहावं लागेल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा मंत्र आहे. आम्ही शिकलो, पण संघटित व्हायला नाही शिकलो. त्या शिकण्याला काय महत्त्व आहे? म्हणून शिकून आता आम्हाला संघटित व्हावं लागेल आणि संघर्ष करावा लागेल. तरच या महामानवांनी सांगितलेल्या रस्त्यानं जाऊ, आम्ही यश नक्की मिळू, आम्हाला आमचा हक्क मिळेल. आमच्या हक्कापासून आम्हाला कुणीही वंचित ठेवू शकत नाही. हा न्याय हक्क आहे आमचा. तर हा न्याय हक्क मिळवण्यासाठी पुन्हा एकदा लढायची तयारी करूया. सगळे शिक्षक, सगळ्या संघटना, कोणतीही संघटना असो, ती शिक्षकांसाठीच लढते आहे. तर प्रामाणिकपणानं आमच्या प्रश्नाचं कोणी राजकारण करू नका, एवढीच विनंती आहे. विना अनुदानित शिक्षकांच्या प्रश्नाचं राजकारण करू नका. प्रामाणिकपणानं लढा द्या, प्रामाणिकपणानं एकत्र या. मग कुठल्याही संघटनेमागे आम्ही लढायला तयार आहोत, पण त्यामध्ये प्रामाणिकता असू द्या. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जर कोणी आमचा वापर करणार असेल तर आता आम्ही आमचा वापर करू देणार नाही. बस खूप झालं. संस्थाचालकांनी वापरून घेतलं, शासनानं वापरून घेतलं, व्यवस्थेनं वापरून घेतलं, सगळ्यांनी वापरायचं का? बस झालं. आता आम्हाला कुणी वापरायचं नाही, राजकारण्यांनी तर नाहीच नाही. बस झालं तुमचं आम्हाला वापरून घेणार, आम्ही नाही वापर करू देणार आमचा कुणाला. त्यामुळे सगळ्या शिक्षक संघटनांना माझी विनंती आहे की सगळे आपले आपापसातले मतभेद सोडा आणि एकत्र येऊन एकच लढा उभारा, एकच धडाक बेधडाक, बस. आणि आता माघार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायला आम्ही तयार नाही. पुन्हा एकदा या ठिकाणी जे सर्व लाईव्ह आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की आपण एवढ्या वेळेपासून मला ऐकता आहात. पण खरंच हा प्रश्न खूप गंभीर आहे. ह्या प्रश्नाची व्याप्ती आम्हाला वाढवावी लागेल, समाजापर्यंत हा विषय आम्हाला घेऊन जावा लागेल की त्या समाजाला पण हे कळलं पाहिजे की ज्यांच्या हाती आम्ही आमचा काळजाचा तुकडा सोपवतो, जो आमच्या भविष्याला घडवतोय, आमच्या पुढच्या पिढीला घडवतोय, त्याच
शिक्षकाचा आजचा प्रश्न काय आहे हे समाजाला सुद्धा आता कळलं पाहिजे. त्यामुळे आपण हा प्रश्नाची व्याप्ती वाढवली पाहिजे. हा विषय आता जास्तीत जास्त आपण शेअर करायला पाहिजे. तर नक्की आपण आपला हक्क मिळवू शकतो, नक्कीच मिळवू शकतो आणि मिळवूया. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, जे लाईव्ह आहेत त्यांना पण आणि जे नंतर हा व्हिडिओ बघणार आहे त्या सगळ्यांना पण माझी विनंती आहे की एकदाच आता आपण एकत्र येऊ, संघर्ष करू, लढू आणि आपला हक्क मिळवू. या ठिकाणी आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी महती तुझी माझी या लाईव्ह संवादाचं ज्यांनी आयोजन केलं त्यांचेसुद्धा मी आभार मानतो की त्यांनी एक व्यासपीठ आम्हाला दिलं. विनाअनुदानित शिक्षकांचा आवाज खरं तर आज लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की शिक्षकांचा आवाज पोहोचत नाही आहे आज लोकांपर्यंत, तो पोहोचवण्यासाठीचं एक माध्यम तुम्ही आम्हाला दिलं. त्यामुळे महती फाउंडेशन आयोजित या महती तुझी माझी लाईव्ह संवादासाठी ज्यांनी त्या टीमनं, मग त्यामध्ये संगरत्न सर आहेत, काजल मॅडम आहेत, दीपक सर आहेत, या सर्वांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर माझे शिक्षक बांधव जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला लढण्यासाठी सिद्ध व्हायचं आहे. हा एक संकल्प आपण या ठिकाणी करूया, ठरवूया की हक्क मिळाल्याशिवाय आता थांबायचं नाही, आता माघार नाही. आता हक्क मिळवायचा, न्याय मिळवायचा आणि मग समाधानाने आपल्याला जगायचं आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जगायचं आहे, आपल्या आईवडिलांसाठी आपल्याला जगायचं आहे, आपल्या समाजासाठी आपल्याला जगायचं आहे, आपल्या देशासाठी आपल्याला जगायचं आहे. आता आत्महत्या करायची नाही, आता आत्मघात करायचा नाही, आता लढायचं, लढा द्यायचा, न्याय मिळवायचा, हक्क मिळवायचा आणि समाधानाने जगायचं. एवढीच एक अपेक्षा या ठिकाणी आज व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून या ठिकाणी आजच्या या विषयाला पूर्णविराम देतो. धन्यवाद.